नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. सईचा वाढदिवस असतो आणि त्यानिमित्त एक पार्टी देखील अरेंज केलेली असते. त्या पार्टीची थीम असते वेस्टर्न थीम, त्यामुळे सगळ्यांना आता वेस्टर्न ड्रेसेस वेअर करायचे असतात. तर मुक्ताने मात्र कधीही वेस्टर्न ड्रेस घातलेला नसतो, त्यामुळे सईला मुक्ताला वेस्टर्न ड्रेसमध्ये बघायचं असतं. सई सागरला म्हणते की पप्पा, आपण एक काम करूयात, आपण मुक्ताईला छान ड्रेस गिफ्ट करूयात आणि तिच्यासाठी चांगला एखादा वेस्टर्न ड्रेस घेऊन येऊ. सागरला मात्र हे सर्व करण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो, पण सई त्याला खूप फोर्स करत असते. त्यामुळे दोघंही आता मुक्ताईची शॉपिंग करण्यासाठी मॉलला जातात. सई आणि सागर दोघंही आता मुक्तासाठी ड्रेसेस बघत असतात. तर सागरला ड्रेसेसची काही एवढी चॉईस नसते. सई त्याला सांगत असते की मुक्ताईला हे आवडेल, मुक्ताईला ते आवडेल. तर सागर म्हणत असतो की तुला कसं माहिती की मुक्ताईचा आवडतीचा कलर कोणता आहे. आणि मग तो मुक्ताला कॉल करतो. तो मुक्ताला विचारतो की तुझा आवडीचा कलर कोणता आहे. त्यावर मुक्ता सांगते की कशाला पाहिजे. सागर म्हणतो की जेवढं विचारलंय तेवढंच सांग, फक्त तुझा आवडीचा कलर कोणता आहे. तर मुक्ता सांगते की ग्रीन. सागर सईला सांगतो की तुझ्या मुक्ताईला ग्रीन कलर आवडतो. तेव्हा सई विचारते की आपल्याला माहित नाहीये ना की मुक्ताईची साईज कुठली आहे, तुम्ही एक काम करा, मुक्ताईला तिची साईज विचारा. सागरला मात्र खूप ऑकवर्ड वाटत असतं की मुक्ताला साईज कशी विचारावी, पण तरी सुद्धा धाडस करून तो आता मुक्ताला विचारतो की तुमची साईज काय आहे. त्यावर मुक्ता म्हणते की हा काय प्रश्न आहे आणि हे काय विचारताय तुम्ही मला. सागर तिला म्हणत असतो की सांगा ना तुमची साईज काय. मुक्ता म्हणते की माझ्या साईजचं तुम्हाला करायचं काय. सागर म्हणतो की अहो बघत होतो तुम्ही किती जाड आहात ते. तर मुक्ताला आता राग येतो आणि म्हणते की मी काही जाड वगैरे नाहीये, माझी साईज एस आहे आणि मी एस साईजच वेअर करते. सागरला मात्र आता मुक्ताची साईज समजलेली असते आणि तो सईला सांगतो. सई आणि सागर मिळून एक ग्रीन कलरचा ड्रेस चूज करतात. परंतु सागरला मात्र कुठेतरी वाटत असतं की मुक्ताची साईज काय एस नाहीये, तिला एम लागेल. तेवढ्यातच तिथे सावनी देखील ड्रेसेस घेण्यासाठी आलेली असते आणि ती सईला आणि सागरला तिथे बघते. तर ती लगेचच त्यांच्या जवळ येते आणि सईला विचारते की काय सई, तुझी शॉपिंग करतेस का तू. त्यावर सई म्हणते की नाही, मी आणि पप्पा आम्ही दोघंही मुक्ताईची शॉपिंग करायला आलोय आणि मुक्ताईसाठी ड्रेस घ्यायला आलोय. हे ऐकून आता सावनीला चांगल्याच मिरच्या झोमतात. तर सावनी सईला म्हणते की त्या मुक्ताला तुम्ही असे ड्रेसेस घालायला लावणार आहे आणि ती मुक्ता असे ड्रेसेस घालेल का, ती तर एक नंबरची बहनजी टाईप आहे. सई आता सावनीवर ओरडते आणि म्हणते की सावनी मम्मा, माझी आई काही बहनजी नाहीये, माझी मुक्ताई खूप छान दिसते आणि तिला हा ड्रेस सुद्धा खूप शोभून दिसणार आहे. तर सागर सुद्धा सावनीला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली की तू माझ्या बायकोबद्दल असं काहीतरी बोलतीयस. माझ्या बायकोला काय चांगलं दिसेल काय नाही चांगलं दिसणार हे ती ठरवेल, तू नको ठरवूस. सागर आता त्या दुकानदाराला सांगतो की तुमच्या दुकानातली सगळ्यात महागडा ड्रेस मला माझ्या बायकोसाठी विकत घ्यायचा आहे. आणि सावनी समोर त्या दुकानातला सगळ्यात महागडा ड्रेस आता तो मुक्तासाठी विकत घेतो. तो ग्रीन कलरचा असतो, परंतु सागरला कुठेतरी वाटत असतं की मुक्ताला काही हा ड्रेस होणार नाही आणि मग तो ऑप्शन म्हणून मुक्ताला नेव्ही ब्ल्यू कलरचा ड्रेस सुद्धा घेतो. त्याची साईज एम अशी असते. तर आता जेव्हा सागर आणि सई घरी येतात तेव्हा रात्रीच्या वेळी सागर मुक्ताला ते गिफ्ट देतो आणि म्हणतो की तुमच्यासाठी मी काहीतरी आणलंय. मुक्ता जेव्हा ते ओपन करून बघते तेव्हा त्याला म्हणते की मी तर अशा टाईपचे ड्रेसेस घालत नाही. सागर तिला म्हणत असतो की मला काही हौस नाही आली तुम्हाला ड्रेसेस द्यायची, परंतु सई म्हटली म्हणून मी दिला आणि सईच्या आवडीचा हा. हे ऐकल्यावर मुक्ता म्हणते की अच्छा, सईच्या आवडीचा आहे का, मग ठीक आहे, माझ्या सईसाठी मी घालू शकते. त्यानंतर सागर तिथून निघून गेलेला असतो. मुक्ता तो ड्रेस ट्राय करते, परंतु मुक्ताला तो ड्रेस अंगात जातही नसतो, कारण तो तिला खूप फिट होत असतो. सागर म्हणतो की अहो पण ही एस साईज आहे, ही एस साईज काही तुम्हाला होणार नाही, तुम्ही एम साईजचाच ड्रेस घाला जो मी तुमच्यासाठी दुसरा घेऊन आलोय. तर मुक्ता म्हणत असते की नाही, मला एस साईज अगदी परफेक्ट होईल, तुम्हाला काय वाटतं मी काही जाड वगैरे आहे का, मी काही जाड वगैरे नाहीये, मला एस साईज अगदी बरोबर बसेल. तर सागर तिला म्हणत असतो की अहो नाही बसणार तुम्हाला एस साईज, तुम्हाला एम साईजच लागेल. परंतु मुक्ता काही ऐकत नसते. मुक्ता त्यांना म्हणत असते की आता उद्या तुम्ही बघाच की मला फक्त एस साईजच बसते, बाकी कुठलीही साईज बसत नाही आणि मी किती स्लिम ट्रिम आहे हे तुम्हाला उद्या दिसेलच. सागर म्हणतो की बघा आता तुमच्यावरती. सागर तिथून निघून जातो आणि मग मुक्ता ड्रेस ट्राय करते. तर मुक्ताला तो ड्रेस खरंच खूप फिट होत असतो आणि सागरचं म्हणणं अगदी खरं झालेलं असतं. तर मुक्ताला एस नाही तर एम साईजची गरज असते. मुक्ता
म्हणत असते की यांना कसं काय माहिती की मला ही साईज लागते म्हणून, बरं जाऊ दे, पण आता जर मी त्यांना सांगितलं ना की मला एस साईजचे कपडे नाही येते, मला एम साईजचाच ड्रेस लागेल, तेव्हा मात्र हे माझ्यावर खूप चिडतील आणि मग आयुष्यभर मला यांचा टॉन्ट ऐकून घ्यावा लागेल की मी जाड झाली आहे आणि मला एम साईज येते, एस साईज येत नाही. आता मला यांना दाखवूनच द्यावा लागेल की मला एस साईजच येते. आणि मग सगळे झोपल्यानंतर मुक्ता आता सुई दोरा घेते, त्या ड्रेसची शिलाई उसवते आणि पुन्हा त्याला अल्टर करते. तर तिने तो ड्रेस सेल केलेला असतो, त्यामुळे मुक्ताला आता तो ड्रेस बरोबर बसत असतो. ती खूप आनंदी असते की आता मी उद्या सागरला बरोबर दाखवेल की बघा मला एस साईज येते आणि मी किती स्लिम आहे ते. दुसऱ्या दिवशी मुक्ताने तो ड्रेस वेअर केलेला असतो आणि सागर जेव्हा बघतो तेव्हा मुक्ताला बघतच असतो. एकतर मुक्ता खूप सुंदर दिसत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला एस साईज अगदी परफेक्ट आलेली असते असा विचार आता सागर करत असतो. सागर म्हणत असतो की हे कसं काय शक्य आहे. तेव्हा मुक्ता त्याच्या समोर खूप नखरे करत असते आणि सारखी त्याच्यापासून जात असते, गोलगोल फिरत असते आणि म्हणत असते की मी म्हटलं होतं ना तुम्हाला की मला एस साईजच परफेक्ट बसते, मला एम साईज येत नाही, कारण मी अजिबात जाड नाहीये, मी सगळ्या अँगलने अगदी परफेक्ट आहे आणि अगदी स्लिम पण आहे. सागर सुद्धा विचार करत असतो की हा चमत्कार झाला कसा, म्हणजे हिला एस साईज कशी काय आली. त्यामुळे तो आता जास्त विचार करत नाही आणि तेवढ्यातच त्याचं लक्ष खाली जातं. आता खाली त्या ड्रेसेसचे काही धागे पडलेले असतात आणि बेडच्या खाली सुई दोऱ्याचा बॉक्स ठेवलेला असतो. आता सागरला सगळं समजलेलं असतं की हिने नक्कीच ड्रेस उसवलाय आणि मग अल्टर केला. सागर सुद्धा आता मुक्ताची गंमत घेण्याचं ठरवतो आणि मग तो त्याच्या शर्टचं बटन काढतो आणि मुक्ताला म्हणतो की आता मला तर ऑफिसला जायचंय आणि हे बटन देखील तुटलंय, तुम्ही एक काम करता का, मला जरा बटन शिवून देता का. तेव्हा मुक्ता म्हणते की हो हो मी देते ना शिवून. तर सागर म्हणतो की नाही नका, नाही तर तुम्ही नका देऊ, माझं मी करतो, कारण माझी कामं मला करण्याची सवय आहे. आणि तो कपाटामध्ये तो आता मुद्दामच सुई दोऱ्याचा बॉक्स शोधत असतो, कारण त्याला माहित असतं की तो बेडच्या खाली आहे. तर सागर तिला म्हणत असतो की कुठे बॉक्स, मला तर इथे सापडतच नाही, तुम्ही पण ना कुठे गोष्टी ठेवतात तुमचं तुम्हाला पण कळत नाही. आणि मग वेळेला अशा गोष्टी सापडत नाही. मुक्ता त्याला बोलून जाते की हो तिथंच होता ना, मी रात्रीच त्याने ड्रेस अल्टर केला. आणि असं म्हटल्यावर आता मुक्ताची चोरी सागरने पकडलेली असते आणि सागर तिला म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्ही ड्रेस अल्टर करून घातला तर तुम्हाला एस साईज परफेक्ट होतच नाही, तुम्हाला एम साईज परफेक्ट असते. आणि मी म्हटलं होतं ना की तुम्ही जाड झालाय म्हणून. बरोबर आहे माझं अगदी म्हणणं. मुक्ता आता चांगलीच तोंडावर पडलेली असते आणि सागर आता बरोबर असतो. तर सागर आता हसत हसत तिथून निघून गेलेला असतो. तर मुक्ता सारखीच आरशामध्ये बघत असते आणि म्हणत असते की मी खरंच जाड झाली आहे का, मी खरंच जाड झाली आहे का, आता मी काय करू, असा तिला मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि तिला हाही प्रश्न पडलेला असतो की माझी अचूक साईज मला माहित नाहीये परंतु सागरला माहितीये. या गोष्टीचं सुद्धा तिला नवल वाटलेलं असतं. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.